नमस्कार. श्रीदेव गणपती गजानन छत्रपती शिवराय यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या चिपळूणकरांचं सर्वांचं आपलं गणेशोत्सव मंडळ 1952 सालात या मंडळाचा पहिला गणपती नातूंच्या घरामध्ये खिंडीमध्ये आणला गेला आणि यावर्षी 2026ला यंदा आपण 75वा गणपती आणतोय. 1982 सालात या गणपती मंडळाचं म्हणजे स्थान बदललं आणि ते चिंचनेरच्या मराठी शाळेत आलं. तिथे 2005 पर्यंत गणपती होता, परंतु ती मराठी शाळा होती आणि ती गौरी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी उघडली जायची. त्यामुळे तेव्हा गणपती फक्त गौरी विसर्जनापर्यंतच असायचा. त्यामुळे काही कार्यक्रम करता येत नव्हते. आणि 2005ला जो महापूर आला, त्या महापुरानंतर 2006ला गणपतीचं आपण स्थान बदललं आणि त्या सुरक्षित ठिकाणी माधव सभागृहात नेलं. त्यानंतर आज तागायत सलग 20 वर्ष माधव सभागृहात गणपती चालू आहे. यंदा माधव सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे आपण जागा बदलतोय. लवकरच ही जागा आम्ही तुम्हाला अवगत करू. आपल्या गणेशोत्सव मंडळातर्फे आपण लोकमान्यांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव आपण साजरा करत असतो आणि या गणपती मंडळातर्फे अनेक विविध उपक्रम आपण राबवतो. ते पहिलं म्हणजे आपण वर्षभर उक्ताड येथे बालवाडी चालवतो. त्यानंतर श्रावण महिन्याच्या नागपंचमीच्या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत 1.5 महिना वैद्य मंडळाच्या सहकार्यातून आपण मोफत औषधोपचार शिबिर, आयुर्वेदिक औषधोपचार शिबिर घेत असतो. त्यानंतर गरीब गरजू रुग्णांना आपण अर्थसहाय्य करतो. कैलासवासी कमलाकर शिचिते व्याख्यानमालांतर्गत डिसेंबरच्या दरम्यान आपण व्याख्यानमाला घेत असतो. आणि हे असं करत असताना 1 मे आणि 2 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त आपण विशेष कार्यक्रम घेतो. यंदा आम्ही असं ठरवलं की यंदा 75वा गणपती आहे, तर आपण या 1 मे पासून डिसेंबरपर्यंत आपण विविध उपक्रम साजरे करू. कारण गणपतीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती विराजमान असतात. त्यामुळे गणपतीच्या दिवसामध्ये जर मोठे कार्यक्रम घेतले तर त्यांना तितकासा छान प्रतिसाद मिळत नाही. मग त्यामुळे तेव्हा आपण गणपतीमध्ये मुलांच्या विविध स्पर्धा आणि आपले स्थानिक जे कार्यक्रम असतात ते घेत असतो आणि आपल्या गणपतीचा उत्सव आपण साजरा करतो. हे सगळं करत असताना आम्हाला अनेक दानशूर व्यक्ती, संस्था, कंपन्या यांचं सहकार्य लाभतं. परंतु ज्या पद्धतीने मोठ्या शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या गणेशोत्सवांना जी आर्थिक पाठबळ मिळतं, तेवढं पाठबळ आपल्या चिपळूण शहरातल्या कुठल्याच गणेशोत्सव मंडळाला मिळत नाही असं दिसून येतं. कारण जर हे पाठबळ मिळालं तर अत्यंत चांगले गणेशोत्सव आणि गणेशोत्सवांतर्गतच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आम्ही अजून राबवू शकतो. सर्व मंडळ राबवू शकतात. कारण आपलं हे मंडळ पहिलं आहे. त्याच्यानंतर अशी अनेक मंडळं आपल्या चिपळूण शहरामध्ये झाली आणि सांगायला अभिमान वाटतो की आमच्याच मंडळातल्या काही लोकांनी बाजूला येऊन 2 मंडळं आता स्थापन केलेत. 3 मंडळं ही आपल्या गणपती मंडळापासून सुरू झालेली आहेत. एक म्हणजे पहिलं आपलं गणपती मंडळ, दुसरं नवसाचा राजा आणि तिसरं आपलं चिपळूणचा महाराजा. याच्यातले असलेले सगळे कार्यकर्ते आपल्या मंडळात होते. तुलनेने हळूहळू कामाचं स्वरूप बघता सगळ्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली. सगळेजण हाच उपक्रम राबवत आहेत. कोणी वेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवत बसत नाही. आणि यंदा आमचं 75वा गणपती असल्यामुळे यंदा एक चांगला उपक्रम या व्याख्यानाच्या माध्यमातून घेण्याचं ठरलं. परंतु पाटील साहेबांची वेळ मिळत नव्हती. ती शेवटी आजची वेळ मिळाली आणि आजचा दिवस उगवला. आता आपण गणपतीच्या पहिल्या आपल्या मंडळाच्या प्रथेप्रमाणे आपल्या छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण करूया. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवराय व लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. आजचे व्याख्याते प्राध्यापक नितीन भाऊ पाटील यांना मी विनंती करतो
की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण शिवसेना नेते भास्करराव जाधव करतील. आज या कार्यक्रमाला प्राध्यापक नितीन बानगडे पाटील व्याख्याते म्हणून हजर आहेतच, पण त्याशिवाय शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना नेते आपले चिपळूणचे आमदार माननीय भास्करराव जाधव इथे उपस्थित आहेत. सर स्वागत करतो, एक मिनिट. त्याच्यानंतर भास्करराव जाधव उपस्थित आहेत. चिपळूणचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष उमेश सकपाळ उपस्थित आहेत. आणि आम्हाला अनेक वर्ष दरवर्षी साथ ज्यांच्याकडनं मिळत असते अशा चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता आपल्या स्वप्नाताई चव्हाण आपला यादव या देखील इथे उपस्थित आहेत. तर या सर्वांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांनी करावं असं म्हणण्यात त्यांना विनंती करतो. प्रथम नितीन बानगडे पाटील. पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन आपण स्वागत करावं असं मी विनंती करतो. त्यानंतर शिवसेना नेते भास्करराव जाधव यांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन केलं जाते. यानंतर चिपळूणचे प्रथम नागरिक सर्वांचे लाडके उमेशदादा यांचं स्वागत मोहनशेठ मिरगल करतील. त्यानंतर आमच्या मंडळाच्या आश्रयदाता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा चिपळूण नगरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नाताई यादव यांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन केलं जातं. आता यानंतर लगेचच आपण चिपळूण अर्बन बँकेचे संचालक मिलिंद कापडे यांचं स्वागत केलं जातं. आणि यानंतर या व्याख्यानमालेसाठी ज्यांचं आम्हाला प्रायोजकत्व लाभलं असे प्रकाश देशमुख यांचा सत्कार आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष आणि त्यांचे मित्र हे रमणशेठ डांगे हे स्वीकारतील. बानगडे पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं यानंतर सर्व सभागृहातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपले भ्रमणध्वनी सायलेंट मोडवर ठेवा. आणि आता सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे स्टेजवरच्या सुद्धा सगळ्यांनी सभागृहात जाऊन बसायचं. लगेचच आपण व्याख्यानाला सुरुवात करतो. मागच्या लोकांना विनंती आहे की त्यांनी जरा पुढे येऊन बसा. मागच्या सर्व लोकांना विनंती आहे की त्यांना पुढे येऊन बसा.
अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक असलेलं चिपळूण हे शहर भगवान परशुरामांचं निवासस्थान म्हणून या शहराचा उल्लेख होतो. वशिष्ठी नदीच्या काठावर वसलेलं हे शहर प्राचीन काळी चित्रापूर म्हणून संबोधलं जायचं. हे चित्रकारांचं शहर म्हणूनही त्याचा उल्लेख होतो. या शहरानं अनेक राजवटी बघितल्या. सातवाहनांची, चालुक्यांची, राष्ट्रकूटांची, कलचुरींची, मराठ्यांची. पेशवे काळामध्ये थोरले बाजीराव पेशवेंच्या काळामध्ये या शहराला निर्णयात्मक स्थान आलं. शेजारी गोवळकोट बंदर आहे जे व्यापारासाठी अत्यंत प्रसिद्ध असं मानलं जातं. एकूणच ऐतिहासिक, साहित्यिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये चिपळूणनं स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. या चिपळूण मधलं श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रबोधनाची परंपरा जपत कैलासवासी कमलाकर चितळे व्याख्यानमाले अंतर्गत आयोजित केलेला आजचा हा प्रबोधन सोहळा. या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, शिवसेना नेते, विधिमंडळातील धडाडती तोफ असा ज्यांचा आम्ही उल्लेख करतो ते आमचे नेते सन्माननीय भास्कर शेठ जाधव, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ वेगवेगळ्या उपक्रमांची निर्मिती करत आहे. ते मंडळाचे अध्यक्ष मोहन शेठ मिरगल, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व. या जगामध्ये दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगामध्ये दुसरा कुणीही तुमच्यावर बंधनं घालू शकत नाही. या जगामध्ये दुसरा कुणीही तुमच्यावर मर्यादा आणू शकत नाही. या जगामध्ये तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. या जगामध्ये तुमच्यावर बंधनं फक्त तुम्हीच आणू शकता. न्यायमूर्तीने एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. तत्कालीन काळामध्ये मृत्यूदंड देणं म्हणजे फासावर चढवणं. पण शास्त्रज्ञांना काही प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली, या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्तींनी संमती दिली. त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तुझी मृत्यूदंडाची शिक्षा पूर्ण केली जाईल. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होता, मला विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन. प्रत्यक्ष शिक्षेचा दिवस उजाडला. त्या कैद्याला बाहेर आणलं. अधिकारी, शास्त्रज्ञ जमा झाले. त्या कैद्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. आणि त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. पण प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करण्याऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या कैद्याला टोचल्या. झाला, दंश झाला. काही क्षणात त्या कैद्याच्या तोंडातून फेस बाहेर आला आणि पुढच्या तासा 1.5 तासात शरीर काळं निळं पडून तो कैदी मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला होता का? नाही. विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. या जगात सगळ्यात जर सामर्थ्यशाली काय असेल तर ते तुमचं मन. नवं जग घडवायची, असलेलं जग बदलायची ताकद जर कशात असेल तर ते तुमच्या मनात. या जगामध्ये दुसरा कुणीही तुमचा पराभव करत नाही. तुमचा पराभव तुमचं मन करतं. मन घडतं कसं? ते संस्कारांनी घडतं. संस्कार येतात कुठून? ते विचारातून येतात. विचार कुठून येतात? ते राष्ट्रपुरुषांच्या आदर्शातून निर्माण होतात. राष्ट्रपुरुषांचे आदर्श म्हणजे केवळ इतिहासाची पानं नव्हेत, ते उद्याच्या पिढ्यांना दिशादर्शक तत्व आहेत. उद्याच्या पिढ्यांसाठी दिशादर्शक मार्ग आहेत. राष्ट्र घडतं ते इमारतीने नव्हे, राष्ट्र घडतं ते रस्त्याने नव्हे, राष्ट्र घडतं ते विचारांनी, राष्ट्रपुरुषांच्या आदर्शांनी. हा देश सगळ्यात महान देश मानला जातो कारण या देशात सगळ्यात जास्त राष्ट्रपुरुष निर्माण झाले. या राष्ट्राची सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाहीत. रण कुठलंही असो, ते जिंकायचं असेल तर मन जिंकणं महत्वाचं. वर्धमान महावीरांनी उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही, तरी आम्ही त्यांना महावीर म्हणतो. कारण जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर.
मी म्हणूनच श्री सार्वजनिक गणेशोत्सवाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं त्यांनी हा प्रबोधनाचा सोहळा आयोजित केला. तो मन घडवणारा असेल, तो मन बदलवणारा असेल. लोकमान्य टिळकांना शिक्षा देणारा चिरोल खटला आपल्याला माहिती असेल. या खटल्यातच लोकमान्यांना शिक्षा झाली. पण या न्यायमूर्ती चिरोलनी त्या खटल्याचं जे निकालपत्र लिहिलंय ते अत्यंत अभ्यासनीय आहे. तो चिरोल असं लिहितो, मी लोकमान्य टिळकांना शिक्षा देऊ शकलो, पण लोकमान्यांच्या एका हातात भगवद्गीता आहे आणि दुसऱ्या हातात शिवचरित्र आहे. त्या भगवद्गीतेचं आणि शिवचरित्राचं काय करायचं? कारण जोपर्यंत भगवद्गीता आणि शिवचरित्र इथं आहे तोपर्यंत असे हजारो लोकमान्य इथं तयार होतच राहणार, कारण ती सामर्थ्याची ताकद त्या विचारात आहे. केवढं मोठं भाग्य आहे आमचं. या देशामध्ये भगवद्गीता जन्माला आली. या देशामध्ये शिवप्रभू जन्माला आले, जे पिढ्यानपिढ्यांसाठी आदर्श निर्माण करतायत. बंगालमध्ये वंगभंगाची चळवळ सुरू झाली आणि त्या चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी प्रेरणागीत लिहिलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. जयस्तो शिवराय. आणि वंगभंग चळवळ यशस्वी झाली. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली आणि त्या जातीविरोधी चळवळीला गती यावी म्हणून तमिळ लेखक CN अण्णादुराई यांनी तिथे एक नाटक उभा केलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. त्या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेशन यांनी. ती भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेशन यांना कायमचं शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. ज्यांनी शिवराय अभ्यासले, ज्यांनी शिवराय अनुभवले ते शिवमय झाले. केवढा मोठा आदर्श आमच्यापाशी आहे. इंग्रजांच्या नजरकैदेत नेताजी सुभाषचंद्र बोस होते. त्यांच्या हाती शिवचरित्र आलं. आग्र्याहून सुटका या प्रकरणावर त्यांची नजर रेंगाळली नव्हे, त्या प्रकरणानंच त्यांना प्रेरणा दिली आणि महाराजांसारखे वेषांतर करत नेताजी देशांतर करते झाले, बाहेर गेले. त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि त्या आझाद हिंद सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्याचा महामंत्र दिला. नेताजी सांगतात, हिंदुस्थानचं स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्याचा एकच महामंत्र आहे आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. केवढं मोठं सामर्थ्य आमच्याकडे आहे. एक परकीय प्रवासी असा म्हणतो की तुमची भारतीय मुलं भाग्यवान, कारण आमच्या मुलांना प्रेरणा द्यायला आम्हाला काल्पनिक सुपरमॅन तयार करावे लागले. आमच्या मुलांना प्रेरणा द्यायला आम्हाला काल्पनिक स्पायडरमॅन बनवावे लागले. आमच्या मुलांना प्रेरणा द्यायला आम्हाला काल्पनिक रॉबिन हुड तयार करावे लागले. तुमची भारतीय मुलं भाग्यवान, त्यांना प्रेरणा द्यायला खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या मातीत जन्माला आले. पण आज वस्तुस्थिती काय आहे? आज परकीय मुलं शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा अभ्यास करतायत आणि आमची मुलं मोबाईलवर सुपरमॅन, रॉबिन हुड आणि व्हिडिओ गेम खेळत बसतायत. कुठल्या दिशेला निघालो आम्ही? कुठल्या दिशेला? एकूण देशाच्या लोकसंख्येपैकी या देशामध्ये सगळ्यात जास्त वर्ग जर कुठला असेल तर तो तरुण वर्ग आहे. भारताचं आजच्या घडीचं सरासरी वय 28 वर्ष आहे. म्हणजे या देशातली निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या आतली आहे आणि निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या पुढची आहे. जगातला सगळ्यात तरुण देश आजच्या घडीला अमेरिका, चीनचं सरासरी वय आहे 37 वर्ष, कॅनडाचं वय आहे 40 वर्ष, रशियाचं वय आहे 42 वर्ष, पश्चिम युरोपियाचं वय आहे 45 वर्ष आणि जपानचं वय आहे 49 वर्ष. ही राष्ट्र वेगानं वृद्धात्वाकडे वाटचाल करतायत. आम्ही अत्यंत तरुण आहोत, अत्यंत तरुण. मग हा काळ आणि या काळात असलेला हा तरुण वर्ग त्यांनी देशासाठी काय करायला हवं याचं दुर्दैवानं मार्गदर्शन होत नाही. ही आमची शोकांतिका आहे का? आज जपान वृद्ध जरी असला तरी कधी काळी तो तरुण होता, अत्यंत तरुण. 1964 ते 2004 या काळात जपान अत्यंत तरुण देश होता. पण हा काळ त्यांनी वाया घालवला नाही. हा काळ त्यांनी मोबाईल स्क्रीनवर घातला नाही. हा काळ त्यांनी व्यसन करत वाया घालवला नाही. या काळात त्यांनी प्रचंड कष्ट केले. हिरोशिमा, नागासाकी उद्ध्वस्त झाली असताना याच तरुण काळात जपाननं इतकं काम केलं की जपान टेक्नॉलॉजीच्या आणि इतर क्षेत्रात अमेरिका, चीनला टक्कर देणारा देश ठरला. आमची सगळ्यात महत्वाची गरज आहे वय वर्ष 15 ते वय वर्ष 59 हा काळ देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा वयोगट आहे. ही लोक इन्कम टॅक्स भरतात, ही लोक प्रचंड कार्य करतात
हाच काळ देश मोठा, बलाढ्य आणि सामर्थ्यवान करत असतो. आजच्या घडीला देशात वय वर्ष 15 ते 59 या लोकांची संख्या 62.5%. 2036 साली ती त्याच्या पीक वर असेल. 65% लोक या देशासाठी प्रचंड काम करणारे, अर्थव्यवस्था बळकट करणारे झालेले असतील 2036. पण 2036 नंतर मात्र भारताचा हा गट वेगानं वृद्धत्वाकडे वाटचाल करेल. म्हणजे आमच्याकडे देश घडवण्यासाठी फक्त 2036 पर्यंतचा काळ आहे. हे 2026 चाललंय, म्हणजे फक्त 10 वर्ष. जपान सारखं जर या 10 वर्षात आम्ही प्रचंड कार्य केलं तर हा देश महासत्ता बनेल. ही 10 वर्ष जर आम्ही वाया घालवली तर या देशाला भविष्य नसेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. उद्याचा देश कोण घडवेल? 18 वर्षाच्या वयोगटाच्या आतली 46 करोड मुलं आज देशात आहेत. 46 करोड. ही 46 करोड मुलं जर आम्ही उत्तम पद्धतीने घडवली तर उद्या ते देशाचं भविष्य घडवू शकतील. पंचकोश महत्वाचे आहेत. अन्नकोश, प्राणकोश, मनोकोश, विज्ञानकोश आणि आनंदकोश. या 5 कोशांचा विकास या मुलांचा व्हायला हवा. ते जर घडलं तर उद्या राष्ट्र महासत्ता असेल. फक्त 10 वर्ष. 2036 नंतर देश वृद्ध व्हायला लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. मग आमच्या या वर्गाला आम्ही कुठले संस्कार देतो आहे? या वर्गाला आम्ही कुठले विचार देतो आहे? आम्ही त्यांना निश्चितपणे घडवू शकतो आहोत का? कधीतरी आम्ही हा विचार करायला हवा. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतात. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहितात. 23व्या वर्षी तुकोबराई गाथा लिहितात. 23व्या वर्षी स्वामी विवेकानंद शिकागो मध्ये बोलायला उभा राहतात. आमची 16, 17, 18, 19, 20, 22 वर्षाची पोरं काय करतायत? 16 वर्षाचे महाराज स्वराज्याची शपथ घेतात आणि स्वराज्य उभा करतात. आमची पोरं एक तर रील्स बनवतात, नाहीतर बनवलेली रील्स बघतात. देश घडेल. आजच्या घडीला देशातली 8 करोड मुलं मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त आहेत. 8 करोड मुलं ओव्हर वेट मुलं त्रस्त आहेत. ती कधी मैदानावरच जात नाहीत. 8 करोड मुलांना पुरेसं अन्नच मिळत नाही. ती कुपोषित आहेत. 46 करोड मधलं सांगतोय मी हे. 8 करोड मोबाईल स्क्रीन मध्ये, 8 करोड ओव्हरवेट, 8 करोड कुपोषित, 8 करोड शिक्षण नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंनी भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. का काढली? घरातली स्त्री शिकली तर समाज पुढे जाईल. समाजा प्रगतीवर होईल. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले. का शिक्षणाचा पुरस्कार केला? आजची घडीची परिस्थिती माहिती आहे. परवा संसदेमध्ये सांगितलं, पहिलीमध्ये प्रवेश करणाऱ्या मुलींची संख्या होती 1,03,00,000 पैकी 12वीत किती पोहोचल्यात? फक्त 20 लाख. फक्त 20 लाख. म्हणजे 80 लाख मुली शिक्षणाच्या प्रवाहातनं बाहेर फेकल्या गेल्यात. ही आत्ताची आमच्या शिक्षणाची परिस्थिती आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी याच्यासाठी स्त्री शिक्षणाची कवाडं उघडली की 80 लाख मुली शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जाव्यात. कुठल्या दिशेने निघालो आम्ही? या 46 करोड मुलांना तुम्ही उद्या काय देणार आहात? कुठल्या दिशेला घेऊन जाणार आहात तुम्ही? ही मुलं जर घडली नाही तर काही शक्य नाही. 32 करोड संख्या अशी आहे जे नोकरीच्या शोधात आहेत देशातली, पण त्यांना नोकरी मिळत नाहीत. आणि त्यांना जर विचारलं तुला नोकरी नाही तर उद्योग करशील का? ते म्हणतात आपली तयारीच नाही. मिळाली तर नोकरी, नाही तर बसू. ही मनुष्य संपदा देशाची वाया नाही जात. जॉबलेस ग्रोथ हा अर्थव्यवस्थेच्या पुढचा सगळ्यात मोठा अडथळा आहे. तुमच्याकडे संपदा आहे, तुमच्याकडे लोकसंख्या आहे, पण या लोकसंख्येच्या सामर्थ्याचा देशासाठी तुम्ही वापरच करून घेऊ शकत नसाल तर उपयोग काय आहे? आम्ही काय मुलांच्या पुढे ठेवलं? आमच्या मुलांमध्ये प्रतिभा नाही का? आमच्या मुलांमध्ये इनोव्हेशन करायची ताकद नाही का? प्रचंड आहे, प्रचंड आहे ती.
आजच्या घडीला ऍपल मध्ये 35% भारतीय मुलं आहेत, मायक्रोसॉफ्ट मध्ये 34% भारतीय मुलं आहेत, IBM मध्ये 28% भारतीय मुलं आहेत, इंटेल मध्ये 17% भारतीय मुलं आहेत आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा मध्ये 36% भारतीय मुलं आहेत. म्हणजे आमच्याकडे प्रतिभा आहे, आमच्याकडे बुद्धी आहे, पण त्याचा वापर आमची मुलं कुणासाठी करतायत? परक्या देशांसाठी, परक्या देशांसाठी. मग हा देश महासत्ता होईल? इनोव्हेशन करणारी, सामर्थ्य असणारी मुलं जर देश सोडून जात असतील तर देशाचं भविष्य काय? एक स्वातंत्र्यपूर्व काळ होता, नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशासकीय सेवेची सर्वोच्च पदवी घेतली, परीक्षा सोडून देशासाठी माघारी आले. मोहनदास करमचंद गांधी बॅरिस्टर झाले, सगळं बाजूला सोडलं, देशासाठी माघारी आले. स्वातंत्र्यपूर्व काळात परदेशात जाऊन बॅरिस्टर घेतलेले असंख्य लोक देशासाठी आले आणि या देशात शिकलेली आताची आमची मुलं शिक्षण घेतात आणि फायदा दुसऱ्या देशांचा करायला जातात. राष्ट्र प्रथम भावना गेली कुठं? राष्ट्रापेक्षा मी महत्वाचा वाटू लागलो, राष्ट्रापेक्षा माझं करिअर महत्वाचं वाटायला लागलं. मग हा देश कोण घडवेल? कोण उभा करेल? कुठल्या दिशेला चालू आम्ही? उद्याच्या पिढीला हे राष्ट्रभक्तीचं बाळकडू द्यायला हवं. सगळ्यात महत्वाचं, 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी ते दिलं. राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातनं काय घेतो आम्ही? शिवाजी महाराजांना जागीरदार म्हणून कोणाची नोकरी करता आली नसती? आली असती ना. शहाजीराजांसारखे तेही कधी निजामशाही, कधी आदिलशाही, कधी मोगल, वैयक्तिक आयुष्य त्यांनाही घडवता आलं असतं, सुखानं जगता आलं असतं. शिवाजी महाराजांनी नोकरी नाही स्वीकारली, शिवाजी महाराजांनी स्वतःचं विश्व उभा केलं. मग आमची पोरं नोकरीच्या मागं का फिरतायत? अडचण काय आहे? 5,67,000 करोड मार्केट व्हॅल्यू असणारे आताचे स्टार्टअप जे आहेत ना, त्याची पहिले 10 जण 29 ते 41 या वयोगटातले आहेत. नाही तसं आहेत, पण हाताच्या बोटावर मोजणे इतके. मग आमच्या मुलांना आम्ही त्याचं विश्व घडवायला समृद्ध का करू शकत नाही? कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना उमगूच शकलो नाही. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं. काय होतं महाराजांकडे? सैन्य होतं नाही, संपत्ती होती नाही, सामर्थ्य होतं नाही, अजिबात नाही. मग महाराज असं म्हटले का, कुणी दिलं सैन्य तर लढेन म्हणतो, कुणी दिल्यास तोफा तर उडवीन म्हणतो? नाही ना, कारण सांगतच बसले नाहीत महाराज. जे आहे त्याचा वापर केला आणि त्याच्या बळावर महाराजांनी राज्य उभा केलं. हल्ली आमची अडचण काय झाली? आमची पिढी कारणच प्रचंड सांगते हो, आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरताना बलस्थान माना आणि या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण नाही द्यायला शिकवलं अजिबात, अजिबात नाही. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते हे. 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं गोळा करायचे महाराज, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं, युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला का मी तलवारी शमशेर बाजूला ठेवतो आणि विटी दांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपलं आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं, युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर थरारलं, नीट निरखून बघितलं, येणार पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशेरी बाजूला ठेवा, विटी दंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटी दंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशेखाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू?
आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का रे? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुनेचं पोर म्हणलं तुता महतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजे म्हणले दे पाठवूनात. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं काय येतं तुला? सगळं येतं जी, कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं 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 मग चल ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला राज उद्यापासून येतो की जी. का रे? नाही, बापाला सांगावा दिला असता राज. बापाला सांगावा देऊन उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर ओरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? आयतं गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली ती अशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली 18 पगड जातीची ही माणसं. त्यांच्या बळावर तर महाराजांनी स्वराज्य उभा केलं. हाच बहिर्जी पुढे महाराजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. राणा वनातली पोरं महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची करून टाकली. प्रतिभा नसते का? असते. आपल्यातल्या क्षमतांना पात्रतेचं रूप देता आलं की मग योग्यता कमावता येते. उद्याची पिढी घडवायची आहे ना, जे महाराजांनी केलं ते करायला हवं. त्यांच्यातल्या क्षमतांना पात्रतेचं रूप देता यायला हवं. बस मग ती योग्यता कमावतील. महाराजांनी त्या काळच्या या सगळ्या सवंगड्यांना अंगभूत असलेल्या ऊर्जेसाठी एक ध्येय दिलं. ही मुलं तिथं ऊर्जा खर्च करायला लागली. आमची अलीकडची अडचण अशी आहे, आमच्या आत्ताच्या मुलांच्याकडं ऊर्जा कुठं बाहेर घालवावी ते साधनच नाही. ती ऊर्जा तो मग गाडीचा सायलेन्सर काढून भटनाट वेगानं गाडी पळवण्यात खर्च करतो. ती ऊर्जा मग तो कुणाला तरी तू बघितलंसच का म्हणून त्याला दटावण्यावर खर्च करतो. ती ऊर्जा जिथं गरजेची नाही तिथं तो वाया घालवतो. राष्ट्रपुरुषांचा विचार त्याला ध्येय देतील. त्याची ऊर्जा त्या ध्येयासाठी खर्ची पडू द्या. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचं ध्येय काय होतं? गंमत बघा, तेही आपल्याला आपल्या लोकांकडनं कळलेलं नाही, ते सुद्धा परकीय लोकांकडनं कळलं. एक काळ होता, देश आमचा, समुद्र आमचा, पण आमच्याच समुद्रात आम्हाला जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी कालचक्र असं बदललं, आता कुणा परक्याला आमच्या समुद्रात यायचं झालं त्याला महाराजांचा परवाना लागायचा. ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराजांच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांकडनं कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणारच नव्हतं. तो आला, महाराजांच्या कार्यालयात आला. आता परवाना घ्यावा, जावं ना. पण या लोकांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. विलक्षण म्हणजे आपल्याला आपल्याबद्दल जेवढी माहिती नाही तेवढी आपल्याबद्दल परक्यांना माहिती आहे. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला खरंच बरं वाटतं, बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. बघा ना, बसला असता आपल्यातला एखादा आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? आमचे व्याप काय कमी, संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. हल्लीच्या पोरांमध्ये जिज्ञासा आढळत नाही. इथं कोणी शिक्षक असतील तर ते सांगतील, हल्ली आमची मुलं वर्गात प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2 कारणं असतात. एक, सगळं येतंय, आणि 2, काहीच येत नाही.
जिज्ञासा ती गरजेची आणि अत्यंत विलक्षण आहे. जिज्ञासा तुम्हाला प्रश्न विचारायला प्रवृत्त करते. जिज्ञासा तुम्हाला प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी प्रवृत्त करते. उत्तरं तुम्हाला माहिती देतात, माहिती तुम्हाला ज्ञान, आणि ज्ञान तुम्हाला यश देतं. महाराजांच्या यशाचं कारण काय आहे हे अभेकरनं पहिला प्रश्न विचारला कार्यालयातल्या अधिकाऱ्याला. तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या राजांचा सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू राजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच राजांच्या यशाचं कारण आहे. म्हणजे राजांच्या यशाचं कारण अभ्यास, आमच्या अपयशाचं कारण विनाभ्यास. ज्या क्षेत्रात तुम्ही असाल त्या क्षेत्रातला सखोल अभ्यास तुम्हाला यश देतो. महाराजांच्या यशाचं सूत्र हे आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, पण 1646 ते 1700 या काळात महाराष्ट्रात जेवढी ग्रंथसंपदा निर्माण झाली तेवढी ग्रंथसंपदा पुढच्या काळात निर्माण झालेली नाही आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली, उरली 30 वर्ष निर्माण केलेल्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्यात गेली. पण या कालावधीत महाराजांनी स्वराज्याचा फक्त लष्करी नव्हे, प्रशासकीय विकास केला, साहित्यिक विकास केला, सांस्कृतिक विकास केला, सगळ्या क्षेत्रामध्ये. बुलढाणा जिल्ह्यातला संकर्षण सकळकडे नावाचा एक विद्वान त्यांच्या पदरी आहे. त्याला सांगितलंय ग्रंथ लिही. त्यांनी पहिलं शिवचरित्र लिहिलंय. गनिमी काव्याच्या युद्धतंत्रावर त्यांनी ग्रंथ लिहिलाय. ग्रहगोल शास्त्रावर महाराजांनी ग्रंथ लिहून घेतला. बाळशास्त्री, ज्योतिषी, संगमेश्वरकर, करण कौस्तुभ नाव त्याच. मराठीतली पहिली डिक्शनरी, पहिला शब्दकोश, अमात्य बोलू रघुनाथ नामा करूची राजव्यवहार कोशम, राजव्यवहार कोशाची निर्मिती महाराजांनी करून घेतली. मराठी शुद्धीकरणाची पहिली चळवळ होती. सगळे फारसी शब्द बाहेर काढले. गागा भट्ट आले तिथं. गागा भट्टांना सांगितले आलाच आहात ग्रंथ लिहा. ग्रंथ लिहून घेतले. कवींद्र परमानंद लिहा लिहा. गोविंद भट्ट बर्वे अनेक ग्रंथ लिहून घेतले. महाराजांनी रायगडावर विवेक सभा उभारली. विवेक सभा, आताच्या भाषेत त्याला आम्ही डिबेटिंग क्लब म्हणतो. जगभराचे विद्वान तिथे यायचे, महाराज त्यांच्याशी चर्चा करायचे. या विवेक सभेमध्ये महाराज गागा भट्टांना सांगतात, आद्य शंकराचार्य, कुमारील भट्ट आणि मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वादविवाद झालाय, गागा भट्टजी तो ग्रंथ रूपाने लिहायचा राहिलाय, तेवढा लिहा. गागा भट्टांनी लिहिलाय तो. एकीकडे लढाया, संघर्ष हे सगळं चालू आहे. महाराज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाकडे किती लक्ष देत आहेत. अभ्यास, अभ्यास. सध्याची आमची पिढी सगळी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची आहे. ती कसं जग घडवणार? पुढच्या काळात किती ग्रंथ निर्माण झालेत महाराष्ट्रात. आता महाराजांनी लिहिलेले अभंग उपलब्ध झालेत. तंजावरच्या सरस्वती महालामध्ये महाराजांनी लिहिलेला अभंग ठेवलाय तिथं. नाशिवंत जगासाठी अंतरले जगजेठी, नाही नाही याती गोडी, लक्ष 84ची जोडी. शिवराजे सांगे जना, म्या तो सोडीली वासना. शिवाजी महाराजांनी लिहिलेला अभंग आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, अभ्यास गरजेचा आहे, गरजेचाच आहे. शिवचरित्र आम्हाला ते सांगतं. यश त्यातून निर्माण होत. तेवढा विचार केला महाराजांनी. हल्लीच्या मुलांचा हा अभ्यास आहे. ज्ञान ही सर्वोच्च ताकद आहे, सगळ्यात मोठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्ञान हे वाघिणीचं दूध, ज्यांनी पिलं तो गुरगुरणारच. गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो गुलामीच्या विरोधात उभाच राहत नाही. पण त्याला त्याच्या गुलामीची जाणीव कधी होईल? ज्ञान होईल त्यावेळी. ज्ञान. या देशातल्या सगळ्या राष्ट्रपुरुषांनी शिक्षणाची कास का धरली? अज्ञान, अंधश्रद्धा याच्यावर मात करायचं सगळ्यात मोठं साधन शिक्षण. कुठल्या पद्धतीचं शिक्षण घेतो आम्ही? आता गुणात्मक नाही शिक्षण होत, मार्कात्मक होत. तो शिकला किती हे नाही महत्वाचं, गुण किती मिळाले तेवढे सांगा.
आमची मुलं नोकरीसाठी शिकतात, आमची मुलं ज्ञान मिळवण्यासाठी शिकत नाहीत. जी मुलं नोकरीसाठी शिकतात ती कायम नोकर म्हणून राहतात, आणि जी मुलं ज्ञान मिळवण्यासाठी शिकतात ती आयुष्यभर मालक म्हणून जगतात. आमच्या पिढ्यांना नोकर बनवायचंय की मालक? राष्ट्रपुरुषांनी शिक्षण का, कशासाठी, आणि काय अडचण काय आहे? रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबाखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, थेट अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले. रस्त्यावर शिकणारा मुलगा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात. इथूनच विलायतेला गेलेला एक लक्ष्मीपुत्र एके दिवशी बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब 18 तास अभ्यास करता, दुपारचं जेवत जा, एवढी धडपड कशासाठी? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, दुपारचं जेवायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि झोपायला मला वेळ नाही. अरे मग तुम्ही जगणार तरी कसे? मी कधीतरी डोळे बंद करून बसतो आणि माझ्या डोळ्यासमोर राजर्षी शाहू महाराज उभा राहतात, माझा दलित बांधव उभा राहतो, आणि तोच मला जगण्याचं बळ देतो. मला जगायचंय कुणासाठी? माझ्यासाठी नाहीये, माझ्या हजारो लाखो बांधवांसाठी. आमची मुलं कुणासाठी शिकतात? स्वतःसाठी? राष्ट्र प्रथम कुठं गेला विचार? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानतात. त्याच कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करतात आणि त्याच्या खाली लिहितात, सिम्बॉल ऑफ नॉलेज. हा राष्ट्रपुरुष आमचा. मी वारंवार सांगतो, आमच्याकडे मंदिरं पुष्कळ असतील, पण खरी सरस्वतीची पूजा करतं ते अमेरिका, म्हणून लक्ष्मीचा वास तिथं आहे. पूजा करणं याचा अर्थ आहे कृती करणं, शिक्षण देणं, शिक्षण घेणं, विद्या. आमच्या देशाला पुढे न्यायचं असेल, आम्हाला या सगळ्या क्षेत्रातली सर्वोत्तम पिढी तयार करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. शिक्षण ही अत्यंत अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मग तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असू दे, पण ही शिक्षणाची गंगा संकुचित नको, स्वतःपुरती नको, ती व्यापक व्हायला हवी. तिनं समाजाचं भलं चिंतायला हवं, समाजाचा हिताचा विचार करायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृह नावाचं त्यांचं निवासस्थान बांधलं. दिवाणखाना अत्यंत प्रशस्त, देखना संपत्तीच्या अफाट लूट केलेला. आईने उंची 70, एखाद्याने बघावं तो संपत्तीचा ऐश्वर्य संपन्न आविष्कार बघून भारावून जावं, इतकी श्रीमंती. आणि त्यांची स्वतःची झोपण्याची खोली ती मात्र अत्यंत साध्या झोपडीसारखी होती. एका पत्रकाराने प्रश्न विचारला, बाबासाहेब, हा दिवाणखाना एवढा राजवाड्यासारखा सजवलाय आणि तुमची स्वतःची खोली झोपडीसारखी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी जिथं झोपतो ती माझी खोली झोपडीसारखी, कारण मला कायम स्मरण व्हावं, माझे लाखो बांधव अजूनही अशा झोपडीत राहतात, त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे. आणि हा राजप्रसाद, माझे बांधव इथं येतील, या राजप्रसादाचा वैभव पाहतील आणि समजून घेतील की विद्येच्या बळावर आपल्यातलाच एखादा एवढ्या ऐश्वर्याचा धनी होऊ शकतो. आपण ही शिकलं पाहिजे. काय विचार दिला हो? आम्ही कुठले विचार घेतो? व्हॉट्सअपवर आंबेडकर जयंतीचा स्टेटस ठेवला म्हणजे झालं? शिवाजी महाराजांच्या जयंतीला अभिवादन केलं म्हणजे झालं? आम्ही राष्ट्रपुरुषांचाही वापर करायला लागलो असं नाही वाटत. आमच्या घरात शिवाजी महाराजांचे फोटो आहेत का? येणाऱ्या जाणाऱ्याला कळावं आम्ही 96 कोळी मराठा आहे. आमच्या घरात महात्मा फुलेंचे फोटो आहेत का? येणार जाणाऱ्याला कळावं आम्ही सुधारलेले माळी आहे. आमच्या घरात आंबेडकरांचे फोटो आहेत का? येणाऱ्या जाणाऱ्याला समजावं आम्ही पुढारलेले बौद्ध आहे. यांच्या मोठेपणाचा वापर आम्ही आमची मोठेपणा वाढवण्यासाठी करून घ्यायला लागलो. आम्ही घेतलं काय? शिवाजी महाराजांनी यासाठी नाही स्वराज्य उभा केलं की इथून पुढे हजारो वर्ष माझी जयंती झाली पाहिजे, नाही. त्यांनी पराक्रम यासाठी गाजवला की
माझ्या या विचारातून उद्याच्या काळात हजारो शिवराय तयार झाले पाहिजेत. आंबेडकरांनी त्यासाठी कष्ट केले. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. पहिला शब्द आहे शिका. शिकतात, पिढी शिकते. आम्ही कारण सांगत बसतो. एकीकडे 42% बेरोजगार आहे म्हणतो आणि दुसरीकडे 40% कंपन्यांमध्ये जागा रिकाम्या आहे सांगतो. का? जो हा शिकलाय ते तिथं नाही आणि त्यांना जे पाहिजे ते याच्याकडे नाही. आम्ही कुठल्या दिशेचा विचार करतो? दूरदृष्टी नावाचं काय आहे आमच्याकडं? फिनलँड नावाचा देश आहे, 55 लाख लोकसंख्या आहे फक्त. त्या देशामध्ये एज्युकेशन मिनिस्ट्री आहे, लेबर मिनिस्ट्री आहे, तशी फ्युचर मिनिस्ट्री आहे. ते फ्युचर मंत्रालय फक्त त्या देशाच्या पुढच्या 100 वर्षाच्या भविष्याचा आराखडा तयार करतं. फिनलँड मधल्या शिक्षकांना माहिती आहे पुढच्या 100 वर्षासाठी आमच्या देशाला कोणाची गरज आहे. त्या पद्धतीने ते डॉक्टर बनवतात, इंजिनियर बनवतात, वकील बनवतात, प्राध्यापक बनवतात. आमच्याकडे काय आहे? महाराजांनी फ्युचरचा विचार केला होता. स्वराज्य उभा करताना विचार केला. या भूमीमध्ये राज्य नव्हते असं नाही. विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं. आपणही स्वराज्य उभा करतो आहोत, पण ती राज्य उद्ध्वस्त झाली. कदाचित आपलं स्वराज्य ही नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. काय विचार केला? मग स्वराज्याला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं स्वराज्याला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, समुद्रावरनं. आणि म्हणूनच महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं पहिलं आरमार उभा केलं. कधी भारतीय नौदलात गेलात तर नौदलाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. तत्कालीन काळात आरमार म्हटलं की आता जहाजं हवी, जहाजावरच्या तोफा हव्या, दारुगोळा हवा. महाराज जहाजं इंग्रजांकडनं विकत घ्यायचे, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं ते देत होते, महाराज विकत घेत होते. एके दिवशी महाराजांनी विचार केला इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणे यांनी बंद केलं तर? आणि महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, स्वावलंबन हा महाराजांनी दिलेला सगळ्यात मोठा विचार आहे राष्ट्राला, सगळ्यात मोठा. आपण आपल्या पायावर उभा राहायला हवं. मग महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली, पुणे जिल्ह्यातल्या मवळा तोफा होतायचा कारखाना काढला, शस्त्रास्त्रांचे तर असंख्य कारखाने काढले. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला नव्हे राष्ट्राला दिलेले अलौकिक गुण आहेत. नोकरीच करणार या पोरांना मी हे सांगायला हवं. शिवप्रभूंचा हा विचार त्यांच्या उरात रुजवायला हवा. उद्योगशीलता. स्वराज्याच्या बनावटीची जहाजं तयार झाली, ती दर्यात उतरली, पण त्या जहाजात एखादी अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या उजानी जहाज डचमळायचं, सबब नेऊन चुकायचा, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मग पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी ते बघितलं, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. महाराज विचार करून कल्याणच्या कारखान्यात पोहोचले. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. हा राजा जमिनीवर जन्माला आलाय आणि तो पाण्यावरचं जहाज कसं तयार करायचं ते सांगतोय. काय विलक्षण असेल ना, केवढा अभ्यास असेल. जेम्स डग्लस अराउंड द बॉम्बे या ग्रंथामध्ये 1885 साली काय लिहितात माहितीये? नशीब हा राजा जमिनीवर जन्माला आला. हा राजा जर पाण्यावर जन्माला आला असता ना, दुर्दैव या राजांना आयुष्य कमी पडलं, नाहीतर 150 वर्ष राज्य करणं लांब राहिलं. इंग्रजांना हिंदुस्थानचा नीट चेहरा सुद्धा बघता आला नसता. डग्लस लिहून ठेवतोय. इंग्रजांचा धोका महाराजांनी ओळखलाय. हिंदुस्थानचा बादशाह असणारा औरंगजेबालाही तो कळला नाही. तो इंग्रजांचा उल्लेख काय करतो? म्हशीच्या पाठीवर बसलेले मच्छर नुसती शेपटी हलवली तरी उडून जातील. नाही,
इंग्रज त्यापेक्षा भयानक आहे ते महाराजांनी ओळखलं. रामचंद्र पंत अमात्यांच्या आज्ञापत्रात त्यांनी लिहून ठेवलाय महाराजांचा विचार. इंग्रज टोपीकर साधे साहुकार नव्हे ती, यांना जागा भूमी स्थळाची माया फार, घेतले स्थळ सोडतील ना, यांना आताच पत्यावर ठेवले पाहिजे. काय विचार आहे. खांदेरी जवळ थळ नावाचं ठिकाण आहे. ब्रिटिशांच्या आरमाराचा पहिला मुकाबला मराठ्यांशी तिथं झाला. ज्या ब्रिटिश साम्राज्याच्या माथ्यावरनं सूर्य कधी मावळत नव्हता आणि युरोपियन राष्ट्रांचा समुद्रात कुणी पराभव करू शकत नव्हतं असं सांगितलं जात होतं, त्याच ब्रिटिशांच्या आरमाराचा मराठ्यांनी पराभव केला. रिव्हेंज आणि व्हिक्टरी ही दोन जहाजं महाराजांच्या ताब्यात आली. हेनरी थॉर आणि 4 ब्रिटिश सागरी युद्धांच्या मस्तकं उडवली. ही घटना आहे 12 सप्टेंबर 1679. इंग्रज इथून हाकलून द्यायची त्याची सुरुवात आहे. केलंच असतं महाराजांनी. 12 सप्टेंबर 1679. अवघ्या काही दिवसात म्हणजे 3 एप्रिल 1680 महाराजांचं निर्वाण झालं आणि इंग्रज इथंच राहिले. ते पुढची 150 वर्ष. दूरदृष्टी, अलौकिक गुण आहे महाराजांकडे. आताच्या पिढ्यांकडे तो आहे. नाहीतर कोरोनाच्या काळात सद्य उद्योग देशोधडीला लावून माणसं घरी बसलीत. आता हो, आम्हाला माहिती असतं आधीच कोरोना येणार आहे. तो काय सांगून येतो का? आमच्या पिढ्यांमध्ये कधी हा गुण येईल दूरदृष्टीचा, पुढचा विचार करण्याचा? माणसं मोठी कोण झालीत, श्रीमंत कोण झालीत? आजच्या घडीला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? एलॉन मस्क. बापजाद्याची श्रीमंती नाही त्याची. या एकट्याच्या आयुष्यात त्यानं कमावलेली श्रीमंती आहे ही. पहिला माणूस आहे तो ज्यांनी सांगितलं 2050 साली पृथ्वीच्या पोटातले पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल. गाड्या कशावर चालतील? दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी त्यांनी उभा केली. अमेरिका इराणच्या वेळेला सगळ्यात जास्त विक्री कोणाच्या गाड्यांची झाली? त्याला म्हणायचं दूरदृष्टी. त्या जगातला श्रीमंत आहे तो आजचा विचार करत नाही. तो बसला ना, पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो. पुढच्या 10 वर्षात मला काय करायचंय, आणि एकदा त्याचं ठरलं पुढच्या 10 वर्षात मला हे करायचंय, तो परत बसतो. जे मला 10 वर्षात करायचंय ते 1 वर्षात कसं करता येईल. म्हणजे इतर जणांना जे काम करायला 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क ते 1 वर्षात करतो. पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे, आता एकटा एलॉन मस्क सोडतो. स्पेसएक्स नावाची कंपनी काढली त्यानं. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकल्या. नासालाही शक्य झालं नाही त्यांना पृथ्वीवर आणणं. एलॉन मस्कनं स्वतःचं स्पेसएक्स पाठवलं आणि त्यांना पृथ्वीवर आणलं. काय आहे त्याच्याकडं? तो आजचा नाही, तो उद्याचा विचार करतो, जे आम्हाला आमच्या महाराजांनी सांगितलं. आमची लोक मात्र रडत खुडत बसतात. आधी कळलं असतं तर कसं व्हायचं हे? आमच्या पिढ्यांना सांगा, आत्ताचा विचार नाही, उद्याचा विचार करून पावलं उचला. ते केलंय महाराजांनी. तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही, तुम्ही काम किती करता यालाही महत्व नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं नियोजन महाराजांनी केलं नव्हतं, ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. आईच्या गर्भात असतानाच ज्यांना ज्यांच्या आयुष्याचं नियोजन कळलंय असे एकमेव महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज. केवढं मोठं बलाढ्य संकट. अफजल खान नावाचं सैतानी वादळ स्वराज्यावर घोंगावलं. अफजल खान तो ज्यांनी शहाजी राजांची विजापुरातून भिंड काढली. अफजल खान तो ज्यांनी शिवाजी राजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी राजांना कनकगिरीच्या वेड्यात दग्यानं ठार मारलं. तो अफजल खान भोसले कुळवंशात एकुलत्या एक उरलेल्या शिवरायांवर चाल करून आलाय. सगळ्यात मोठं संकट. काय म्हटले महाराज त्यावेळी? का म्हटले असतील तानाजीला, तान्हा एवढी वेळ जातो का तू? नाही, सकाळपासून जरा अस्वस्थच वाटतंय, बहुतेक बीपी पण वाढला असेल. असं कर, एवढी वेळ तू जा, पुढच्या वेळी मी बघतो. नाही, शिवचरित्रात तुम्हाला कुठेही असं दिसत नाही लढे सिपाही नाम सरदार का, अजिबात नाही. मग आमची पोरं संकटांना का घाबरतात? शेतकऱ्यांच्या आत्महत्या जितक्या महाराष्ट्रात गंभीर आहेत तितक्याच विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुद्धा महाराष्ट्रात गंभीर आहेत.
आम्ही विचार करायला हवा, कसली पिढी घडवतो आपण, की निराश, खचलेली, पिचलेली, संकट आली की पळून जाणारी, त्यांना टाळू पाहणारी. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो कशासाठी? संकट आल्यावर पळून जायचंय तर? जिथं मरणारवाला महाराज स्वतः मरणाला भिडलेत, जिथं मृत्यू दिसला महाराजांनी स्वतः झुंज घेतलीये. जोखीम पत्करा म्हणजे यश तुम्हाला पत्करेल. हा सगळ्यात मोठा नियम आहे यशाचा, सगळ्यात. महाराजांनी तो केला. 2 मिनिटं लागली महाराजांना अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला, 2. पण त्या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 6 महिने नियोजन केलं होतं. 6 महिने. 2:30 वाजता खानाचा कोतळा बाहेर काढला. 2:45 वाजता मराठी सैन्य खानाच्या सैन्यावर तुटून पडलं. त्याचे शस्त्र, हत्ती, घोडे, उंट सगळं ताब्यात आलं. महाराजांकडनं काय शिकावं? आत्मविश्वास. आमच्या पिढीला तो आला ना तरी पुष्कळ. खान मारणारच, मारला. खान येताना 4000 घोडी घेऊन आलाय. भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या खानाच्या प्रसंगात 2000 घोडी आपल्याला मिळणारच, मिळाली. पण आता नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार पण हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. मी एखाद्याला विचारतो, गाडी आहे ना घरी? घरी मला चालवता येत नाही ना. उपयोग काय तुमच्या गाडीचा? मग 2000 घोडी मिळाली पण चालवणारे घोडेस्वार नसतील, उपयोग काय? नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2 वाजता खान मारलाय. या 10 नोव्हेंबरच्या 2 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 2 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडी मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. नियोजन, आत्मविश्वास. अफजल खानावरचा विजय हा केवळ अफजल खानावरचा विजय नाही, तर तो महाराजांनी रयतेच्या विश्वासावर मिळवलेला विजय आहे. यस, आपण आपलं राज्य निर्माण करू शकतो. आत्मविश्वास, त्यातून बिलीव्ह सिस्टीम तयार होते. आणि ही बिलीव्ह सिस्टीम तुमच्या ऍटिट्यूडला जन्म देते. ऍटिट्यूड, दृष्टिकोन. आणि हा तुमचा दृष्टिकोन ठरवतो तुम्ही यशस्वी होणार किंवा अयशस्वी. दृष्टिकोन. राष्ट्रपुरुषांकडे सगळ्यात मोठी गोष्ट कुठली आहे? कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स. बघा ना, नाहीतर बॅरिस्टर व्हायला गेलेले मोहनदास करमचंद गांधी रेल्वेत बसले. काळा माणूस म्हणून गोऱ्या इंग्रजांनी रेल्वेतनं सरळ सरळ खाली ढकलून दिलं. आत्मान जिवारी लागला. मग या माणसाकडे ते सामर्थ्य आलं कुठून? परक्या देशामध्ये वर्णद्वेषाची विरोध करत चळवळ उभा करायचं. इंग्रजांनी इथं हातपाय पसरलेले असताना बलाढ्य इंग्रजी साम्राज्याच्या विरोधात रणशंख फुंकायचं सामर्थ्य, तेही निशस्त्र अहिंसक पद्धतीनं. हे कुठून आलं सामर्थ्य? काय आहे? आत्मविश्वास, बिलीव्ह सिस्टीम, निडरता आहे. निडरता. लहानपणी मोहनदास रात्री अपरात्री उठायचे. त्या काळी घरात सगळ्या सोयी नसायच्या, बाहेर जावं लागायचं. बाहेर अंधार असायचा. मोहनदास भ्यायचे आणि तसेच घरात बसून राहायचे. एके दिवशी आईच्या लक्षात आलं आणि मोहनदासांनी विचारलं, आई, रात्री उठतो खरं पण बाहेर जायला भीती वाटते का? मग तसाच बसून राहतो. आई म्हटली, आता भीती वाटली की फक्त एक मंत्र म्हणायचा. कुठला ग? हे राम, श्रीराम. लहानपणी आईनं गांधीजींना मंत्र दिला, हे राम, श्रीराम. तो मंत्र आयुष्यभर त्यांच्या सोबत राहिला, त्यांना सामर्थ्य प्रदान करत राहिला. आत्मविश्वास. आमच्याकडे तर राष्ट्रपुरुषांनी दिलेले केवढे महामंत्र आहेत. आम्हाला केवढा आत्मविश्वास यायला हवा. आम्ही केवढ्या संकटांना सामोरं जायला हवं. निडरता, निर्भयता ही आत्मविश्वासातून निर्माण होते. महाराजांनी तो आत्मविश्वास दिला इथल्या रयतेला. ऍटिट्यूडचे 4 प्रकार आमच्या पिढ्यांना सांगा. पहिला प्रकार, झिरो ऍटिट्यूड. ही माणसं खतरनाक असतात. झिरो ऍटिट्यूड सगळ्यात खतरनाक. ह्यांना काही सांगा, ह्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणार. बर, तुला नाही जमणार ते ठीक आहे, ती इतकी खतरनाक नाही, कोणालाच जमणार नाही.
सगळ्यात घातक वर्ग आहे हा, झिरो ॲटिट्यूड. मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या दिगांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढं हे झिरो ॲटिट्यूड. याच्यातला दुसरा प्रकार आहे लोअर ॲटिट्यूड. ही पण माणसं खतरनाक. ह्यांना काही सांगा, ह्यांचंही उत्तर ठरलेलं, मला नाही जमणार. पण ह्यांचं एक बरं आहे, ही म्हणतात नाही तुला जमेल, तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना, चल ना जरा पैसा बिसा कमवू, मर्सिडीज घेऊ. नाही, मला नाही जमणार, तू घे, मी बसेन तुझ्या मर्सिडीज मध्ये, तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं चल ना, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 75वा वर्धापन दिन आहे, चल काहीतरी करूया. तुम तो करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आम्ही त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो. बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे तो चल, आलेत बाकीचे. मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होतंय? लोअर ॲटिट्यूड. तिसरा प्रकार आहे ॲव्हरेज ॲटिट्यूड. ह्यांचं उत्तर ठरलेलं असताना काही सांगा, नाही करू ना, प्रयत्न करायला काय हरकत आहे, करू, जिंकू म्हणत नाहीत, करूच म्हणत नाही, प्रयत्न करू नये. आणि याच्यातला सगळ्यात शेवटचा प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ॲटिट्यूड. चॅम्पियन्स यांना काही सांगा, यांचं उत्तर ठरलेलं, आय कॅन, मी करेन. आय कांट हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही, इम्पॉसिबल विषयच नाही, काही सांगा, आय कॅन. महाराजांनी जी माणसं तयार केली ना, ती या चॅम्पियन्स ॲटिट्यूडची, तानाजी, बाजी, यसाजी, कोंडाजी, कर्तोजी, कुणाला काही सांगा, आय कॅन, मी करेन. तर बघा, आमच्या तानाजीने पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे गेला. राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का, राजांची नजर कोंढाण्यावर, आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, तान्हा, कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. आणि सर्दी शिवटले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेन कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले, रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. मला राहून राहून प्रश्न पडला, काय दिलं असेल हो महाराजांनी? का महाराज म्हणले असतील तानाजीला, तान्हा तेवढा कोंढाणा घे, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुझं बघतो. काय दिलंय? आमची पिढीची अडचण काय माहिती आहे? सगळं करतो, मला काय मिळणार, मला काय मिळणार तेवढं सांगा. ही आमच्या पिढीची सगळ्यात मोठी अडचण आहे. सगळं काही कुणी असू द्या, मला काय. कोई धर्म पे मरे, कोई जात पे मरे, कोई नोटों पे, कोई वोटों पे मरे. अगर होते भगत सिंह, सुखदेव, राजगुरु, कहते हम किन लोगों के लिए मरे. इथं देशासाठी कोण जगतोय, राष्ट्रासाठी कोण पाहतोय? मला काय मिळणार? महाराजांनी राज्य उभा केलं, स्वतःच्या राज्याचं नाव शिवराज्य नाही ठेवलं असतं तरी अभिमान वाटला असता, पण राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा, स्वराज्य, माझं राज्य. अरे मग माझं आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, आणि मलाच झुंजलं पाहिजे. जे आपलेपणाची भावना निर्माण केली. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? का हो? घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. त्या देशातल्या राष्ट्रपुरुषांनी तो विचार मांडला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, कोवळी वय आहे तो यांची, समर्पित करून टाकलं आयुष्य देशासाठी, समर्पित. काय कमावलं त्यांनी? शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मर मिटने वालों का बाकी यही निशा होगा. फाशीच्या दिवशी सुद्धा सकाळी 5 वाजता उठून भगतसिंग व्यायाम करत होते. इंग्रज अधिकाऱ्याने विचारलं, अरे आता मरणार आहे, आता व्यायाम? भगतसिंग म्हणले, हा व्यायामच मला बळ देतो. पुढच्या जन्मी याच भारत भूमीचा पुत्र होऊन तुमच्या विरोधात उभा राहीन. हे समर्पण आहे, समर्पण.
आमच्या उद्याच्या पिढीत ही व्यापकता कधी भरू आम्ही? राष्ट्रपुरुषांनी तो व्यापक विचार मांडला, देशाचा विचार. अडचण ती झाली हो आता आमची. स्वामी विवेकानंद कन्याकुमारीच्या या बाजूला उभा होते, समोर फेसाळता सागरी किनारा आणि त्या सागराच्या पलीकडे कातळ. विवेकानंदांना वाटत होतं त्या कातळावर जाऊन बसून साधना करावी, आराधना करावी. विचार स्थिर झाला आणि क्षणात त्यांनी सागरात झेप घेतली. पोहत पलीकडच्या कातळावर 3 दिवस त्या कातळावर साधना, आराधना, चिंतन. तिसऱ्या दिवशी परत आले, कन्याकुमारीला पोहोचले. हातात वृत्तपत्र पडलं, शिकागोला जागतिक धर्म परिषद भरती आहे, जायला हवं. विवेकानंद आपल्या सहकार्याला म्हणाले, माझ्यासाठीच भरती आहे धर्म परिषद, जायला हवं, पण परवानगी घ्यायला हवी. रामकृष्ण परमहंसाचं निधन झालेलं, गुरुमाता शारदा मातांची परवानगी घ्यायला हवी. विवेकानंद शारदा मातांकडे गेले, ती बातमी सांगितली, शिकागोला धर्म परिषद भरती आहे, आपल्या देशाची, आपल्या धर्माची संस्कृती सांगायला मी जाऊ? तुम्हाला वाटतं मी समर्थ आहे? मी आपल्या देशाची संस्कृती तिथं मांडू शकेन? माते सांगा ना. शारदा माताने होकार नाही भरला. विवेकानंद पुन्हा पुन्हा विचारत राहिले, द्या ना परवानगी, तुम्हाला वाटतं ना मी समर्थ आहे, मी मांडू शकेन, जाऊ द्या ना. नाही. शारदा माता भाजी चिरत बसल्या होत्या, सुरा लांब पडला होता. शारदा माताने विवेकानंदांना सांगितलं, नरेंद्रा तेवढा सुरा दे. नरेंद्रनी शारदा मातेंना सुरा दिला आणि शारदा माता म्हणाल्या, जा शिकागोच्या धर्म परिषदेत तू जरूर जा. स्वामी विवेकानंदांना काही कळे ना, मगापासून एवढ्या वेळा विचारला, तुम्ही होकार भरला नाही. मी भारतीय संस्कृतीची पताका तिथं फडकवू शकतो का, तुम्ही मला सांगितलं नाही. आणि आता तुम्ही मला सुरा मागितला, मी तुम्हाला सुरा दिला आणि तो घेतल्यावर तुम्ही म्हणताय जा. असं काय झालं? शारदा माता म्हणाल्या, मी तुला सुरा मागितला, तुम्हाला सुरा दिलास, पण सुरा देताना धारेची बाजू तू स्वतःकडे केलीस आणि मुठीची सुरक्षित बाजू तू माझ्याकडे केलीस. जगाचं दुःख तू तुझ्या पोटाकडे घेतलं. माझ्या भारतीय धर्म संस्कृतीचं हेच तर तत्वज्ञान आहे. तुला कळालं, तू जा. केवढा व्यापक विचार होता. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये भगवी वस्त्र परिधान केलेला हा पोळा युवक उभा राहिला. सगळे अमेरिकन आश्चर्यानं पाहत होती, हा पोळा पोरगा काय तत्वज्ञान मांडेल, काय सांगेल. आणि विवेकानंद उभा राहिले. सगळे अमेरिकन कानात प्राण आणून ऐकू लागले. विवेकानंद बोलायला उभा राहिले, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. त्या विवेकानंदांनी बोलायला सुरुवात केली, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. आणि क्षणभर सगळी सभा स्तब्ध झाली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. टाळ्या कशा पडाव्या? शिकागोमध्ये विवेकानंदांना पडल्या तशा. त्या अमेरिकन लोकांना आतापर्यंत लेडीज अँड जेंटलमन ऐकायची सवय. भारतीय धर्म संस्कृतीचं तत्वज्ञान या 2 शब्दात विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये मांडलं. आमची धर्म संस्कृती संकुचित विचार करायला शिकवत नाही, ती व्यापक विचार करायला शिकवते. आपल्या माय पोटात ती साऱ्यांना समावून घेते. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. ही आमची धर्म संस्कृती आहे, हा आमचा विचार आहे. मला प्रश्न पडतो, स्वामी विवेकानंदांनी मांडलेला विचार हा, ज्ञानेश्वरांनी मांडलेला विचार हा, छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलेला विचार हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झटले लढले त्या समते समानतेसाठी तो विचार हा. मग या राष्ट्रपुरुषाचा विचार आमची आजची पिढी खरंच पुढे नेते. 107 हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला. मला खरंच सांगा, आजचा महाराष्ट्र सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या खरंच संयुक्त आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला दुसऱ्या जातींची लोक आता येत नाहीत का? शिवाजी महाराज कोणा एका समाजाचे? महात्मा फुलेंची जयंती करायला बाकीचे कोणी जात नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला इतर कुणीच दिसत नाही. हे कुणासाठी लढलेत? कुणासाठी? हिंदू कोड बिल मंजूर व्हावं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. हे हिंदू कोड बिल कुणासाठी होतं? दलित बांधवांसाठी होतं? नाही. या देशातल्या स्त्रियांना समान संधी मिळाली पाहिजे यासाठी तो राजीनामा होता. आज महिला इथं येऊन बसतायत, नोकरी करतायत, त्यांना प्रसूती रजा मिळते, वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळतोय, याचं कारण एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग ते एका जातीचे? छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेतला. जात बघून नव्हे, गुण बघून त्यांनी लोकांना पद दिली. मग त्यांची जयंती फुकत कुणी? महात्मा फुलेंनी सगळ्यांच्या शिक्षणाचा विचार केला. विवेकानंदांनी भारतीय धर्म संस्कृती मांडली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू पंजाबसाठी नाही गेले फासावर, भारतासाठी गेले. मग हे आमचे राष्ट्रपुरुष राष्ट्राचे पुरुष आहेत ना. आम्ही संकुचित का करतो? आपापले राष्ट्रपुरुष डोक्यावर घ्यायचंय. सगळा इतिहास वाचा. एकाही राष्ट्रपुरुषानं दुसऱ्या राष्ट्रपुरुषाच्या बाबत एकही अनुद्गार काढलेला तुम्हाला दिसणार नाही. एकही. मग या राष्ट्रपुरुषाचे समर्थक त्या राष्ट्रपुरुषाबद्दल अवमानकारक बोलतात का? कशासाठी? तुम्हाला खरंच राष्ट्रपुरुष कळाले? तुम्हाला विचार समजले? गांधीजींना महात्मा पदवी रवींद्रनाथ टागोरांनी दिली आणि रवींद्रनाथांना गुरुदेव महात्मा गांधींनी संबोधला. या राष्ट्रपुरुषांचे विचार भिन्न असतील, मार्गही वेगळे असतील, पण त्यांचं ध्येय एकच होतं, राष्ट्र कल्याण आणि लोककल्याण. आमच्या पिढीला सांगावं हे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, आंबेडकर हे डोक्यावर घेऊन नाचायचे विषय नाहीत, ते डोक्यात घालायचे विषय आहेत. उद्याच्या पिढीला हे सांगायला हवं आम्ही, आमच्या संस्कृतीचं, या देशाचं वैभव काय आहे. एक अमेरिकन धर्मगुरू भारतात आला, सगळं भारत भ्रमण केलं आणि नंतर एका साधूंजवळ गेला, म्हटलं मला भारतीय अध्यात्माचं काहीतरी प्रतीक भेट म्हणून द्या. आणि या भारतीय साधूनं त्याला का माणसाची कवटी भेट म्हणून दिली. आता एका भेट द्यायची एक वस्तू आहे का? माणसाची कवटी. त्या धर्मगुरूलाही तसंच वाटलं, हे काय? भारतीय साधू म्हणला ही साधीसुधी कवटी नाही, सामर्थ्यशाली कवटी आहे. या कवटीवर हात ठेव आणि कुठलाही प्रश्न विचार, कवटी तुला उत्तर देईल. त्या धर्मगुरूंना लगेच कवटीवर हात ठेवला, प्रश्न विचारला, प्रश्नाचं उत्तर अचूक. साधू म्हटले तू जे विचारशील त्याचं उत्तर ही अचूक देईल, अचूकच देईल. आणि हिची अचूक 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 उत्तर बघून कधीतरी तुला अस्वस्थता वाटेल, तुला मनात प्रश्न दाटेल की या कवटीत असं काय आहे, कशाच्या बळावर ही कवटी सगळी अचूक उत्तरं देते. काही होऊ दे, कवटी फोडून बघायचा प्रयत्न करू नकोस. तो अमेरिकन धर्मगुरू हो म्हटला, कवटी घेतली, तो अमेरिकेला गेला. अमेरिकेच्या व्हॅटिकन सिटीमध्ये त्यांनी ती कवटी ठेवली. आता लोक यायचे, तो प्रश्न विचारायचा, कवटी उत्तर द्यायची, अचूक 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 उत्तर. त्याला आता प्रश्न पडायला लागला, असं काय आहे, काय आहे, ती कशी काय अचूक उत्तर देते. पण त्याला साधूच आठवायचं, फोडून बघू नको. आठवडा, 2 आठवडा, महिना, 2 महिने, वर्ष, एके दिवशी त्याला राहवलं नाही, काहीतरी असणार यात, कशी काय अचूक उत्तर देते. शेवटी त्यांनी ती कवटी फोडली. काही नव्हतं कवटीत, नुसती पोकळी होती. मग त्यांनी ती कवटी जोडायचा प्रयत्न केला, सेलोटेप लावलं, फेविक्विक लावलं, हात ठेवला, प्रश्न विचारला. आता कवटी उत्तर देईना. कवटी जोपर्यंत पूर्णत्वात होती तोपर्यंत तिच्यात सामर्थ्य होतं. कवटी फुटली, विभागली, तिचे तुकडे झाले, सामर्थ्य संपलं. आम्हाला सुद्धा एक कवटी दिली, ती पण चमत्कारिकच आहे की. कसं काय आपल्याला कळतं आपलं तेवढं चांगलं व्हावं. आता इथून उठून बरोबर आपण आपल्याच घरी कसं काय जाऊ, कसं काय कळतं कवटीला.
काय आहे कवटीत? बघूया का फोडून? मरायचंय का? जोपर्यंत कवटी आहे तोपर्यंत आपण आहे. ती फुटली की आपला अवतार संपला. आणि मग या कवटीच्या पूर्णत्वाचं कळत आहे, मग राष्ट्राच्या पूर्णत्वाचं का नाही कळत? तिथं का तुकडे करता? तिथं कशाला भेदाभेद? राष्ट्रपुरुषांचा विचार तोच तर आहे ना. जेव्हा जेव्हा एकत्र आलो तेव्हा तेव्हा इतिहास घडला. सगळे एकत्र उभा राहिले, स्वराज्य उभा राहिलं. सगळे एकत्र झाले, स्वातंत्र्य मिळालं. सगळे एक झाले, संयुक्त महाराष्ट्र मिळाला. एकात्वाद्वैत हा राष्ट्रपुरुषांचा विचार आहे. सामूहिक संघटनेचा पहिला प्रयोग भगवान श्रीकृष्णांनी केला. मी वारंवार सांगतो, छत्रपती म्हणजे भगवान श्रीकृष्ण खरंच कोणाला कळाले असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणून इतिहास घडला. मग आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळू नये, विचार उमगू नये? आम्ही कसं इतिहास घडवणार? मग तुकडे तुकडे तुकडे, ही आकाशगंगा ती आकाशगंगा, आकाशेच गंगेचे तुकडे. हा चंद्र तो सूर्य ती पृथ्वी, त्या पृथ्वीचे परत तुकडे. तो आशिया खंड, तो युरोप खंड, तो आफ्रिका खंड, त्या आशिया खंडाचे परत तुकडे. तो भारत, तो जपान, तो चीन, तो रशिया, त्या भारताचे परत तुकडे. तुझं राज्य, माझं राज्य, याचं राज्य, त्याचं राज्य, राज्याचे परत तुकडे. तुझा जिल्हा, माझा जिल्हा, याचा जिल्हा, त्याचा जिल्हा, जिल्ह्याचे परत तुकडे. तुझा तालुका, माझा तालुका, याचा तालुका, त्याचा तालुका, तालुक्याचे परत तुकडे. तुझं गाव, माझं गाव, याचं गाव, त्याचं गाव, गावाचे परत तुकडे. तुझी आळी, माझी आळी, खालची गल्ली, वरची गल्ली, गल्लीचे परत तुकडे. तुझं घर, माझं घर, याचं घर, त्याचं घर, घराचे परत तुकडे. तुझी खोली, माझी खोली, याची खोली, त्याची खोली, खोलीचे परत तुकडे. तुझा खण, माझा खण, याचा खण, त्याचा खण, खणाचे परत तुकडे. तो दगड, हा दगड, तुझा दगड, माझा दगड, दगडाचे परत तुकडे. हा खडा, तो खडा, तुझा खडा, माझा खडा, खड्याचे परत तुकडे. हा रेणू, तो रेणू, याचा रेणू, त्याचा रेणू, रेणूचे परत तुकडे. हा अणू, तो अणू, तो अणू, हा अणू. जिथं अणूचा शोध लागला, अणुबॉम्ब तयार झाला. जेवढे तुकड्यात जाल विनाशाकडे पोचाल, जितके पूर्णत्वाकडे याल विकासाकडे पोहोचाल. आमच्या राष्ट्रपुरुषांनी दुसरा विचार काय सांगितला? हा विकासाचा, तोच तर पूर्णत्वाचा. दुसरा काय? आमच्या पोरांना सांगायला हवं, अद्वैताचा एकत्वित विचार घेऊन पुढे चालायला हवं. राष्ट्र म्हणून उभा राहायला हवं. तेव्हा राष्ट्राचा विचार, तेव्हा राष्ट्राचा विकास पूर्णत्व हे विकासाकडे नेत. सगळ्यात महत्वाचा विचार आहे तो. हा पूर्णत्वाचा विचार उद्याच्या पिढीत आमच्या जायला हवा. तो विचार घेऊन जा. अवघड झालंय हो सगळं. जी युवा पिढी कर्तृत्वात गुंतून पडायला हवी, व्यक्तित्वात अडकायला हवी, जिनं अफाट 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 काहीतरी नवनिर्माण करायला हवं, ती नको त्या गोष्टीत अडकलेली दिसते. नको त्या कुणीतरी येतं, काहीतरी सांगतं, चला. आम्हाला कळत नाही कुठल्या दिशेला कुठल्या विचारांनी चाललोय. एका जंगलात एक गाढव आणि वाघ, त्यांचं भांडण सुरू झालं. गाढव म्हणे गवत निळं असतं, वाघ म्हणला गवत हिरवं असतं. भांडण जोरातच पोचलं. गाढव म्हणले नाही नाही, निळं 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 निळंच असतं. वाघ म्हणला नाही रे, हिरवं असतं. भांडण शेवटी राजाकडे गेलं. सिंहापुढे दोघं उभा राहिले. गाढव म्हणला हे बघा, मी म्हणतोय गवत निळं आहे आणि हा वाघ म्हणतोय गवत हिरवं आहे. गवत निळं असतं नाही. सिंह म्हणला गाढवाला, तुझं बरोबर आहे, गवत निळंच असतं. मग याला शिक्षा द्या. सिंहाने लगेच वाघाला 10 फटक्यांची शिक्षा दिली. गाढवाला आनंद झाला, उड्या मारत गेला, माझंच बरोबर. पण 10 फटके खाल्लेला वाघ सिंहाला विचारत राहिला, अहो महाराज, तुम्हालाही माहिती आहे गवत हिरवं असतं, मग तुम्ही गाढवाला बरोबर देऊन मला फटके का दिले? सिंह म्हटला, गवत हिरवं असतं हे मला पण माहिती आहे, पण मी फटके तुला त्याच्यासाठी नाही दिले. मी फटके याच्यासाठी दिले की तू नादाला कुणाच्या लागलास. सांगा ना आमच्या पिढीला, त्यांनी कुणाच्या नादाला लागावं?
केवढं सामर्थ्य आहे हो राष्ट्रपुरुषांचं आमच्याकडं, केवढं सामर्थ्य. एकत्र होऊन सगळे पुढे गेले तर केवढा विकास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून तर सांगतात ना, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, मग सगळे यश पदरात पडतं. कुठल्या दिशेला चाललो? जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला. वाऱ्यासारख्या आलेल्या महाराजांनी शाहिस्ताखानाची बोटे छाटली आणि तीरासारखे निघाली. काय वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची बेगम धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. हुजूर, क्या हुआ? हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल, बेफिक्र राहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण सांगतंय? कट्टर वैरी शाहिस्ता खान. महाराजांचं हे चारित्र्य, हेच तर राष्ट्राचं चरित्र आहे. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, अनेक राजे चारित्र्य संपन्न होते, पण पराक्रमी होतेच असं नाही. काही पराक्रमी होते पण चारित्र्य संपन्न होतेच असं नाही. पण जे पराक्रमी आहे आणि पराकोटीचे चारित्र्य संपन्न आहे, असं राष्ट्रपुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. तो विचार नाही घेत आम्ही. काय परिस्थिती आमच्या देशाची? आपलं व्याख्यान संपून परदेशातलं विवेकानंद बाहेर आले आणि 25ची एक लावण्य खनी युवती त्यांच्या समोर उभा राहिली आणि ती विवेकानंदांना म्हणाली, स्वामीजी, मला तुमच्या बरोबर लग्न करायचं आहे. ती इतकी देखणी होती की दुसरा कोणी असं तर म्हणलं असता, कसं करूया तेवढं सांग. ती म्हणली, नाही, मला लग्नच करायचं आहे. विवेकानंदांनी विचारलं, तुला माझ्याशी लग्न का करायचं आहे? आणि ती युवती म्हणाली, मला तुमच्यासारखा राजबिंड आणि विद्वान पुत्र हवाय, म्हणून मला तुमच्या बरोबर लग्न करायचं आहे. विवेकानंदांनी परत विचारलं, माझ्याशी लग्न करण्यापाठी मग तुझं एवढंच कारण आहे? हो, एवढंच कारण आहे, मला तुमच्यासारखा पुत्र हवाय, बस. दुसऱ्या क्षणी स्वामी विवेकानंद खाली वाकले, त्या युवतीचे पाय धरले आणि तिला म्हणाले, आई, मग मलाच आपला मुलगा मान ना. हा संस्कार आहे माझ्या भारतीय संस्कृतीचा. दर 7 मिनिटाला बलात्कार होतो देशात. हा विवेकानंदांचा, शिवछत्रपतींचा देश आहे. दर 3 मिनिटाला एक विनयभंग होतो इथं. 15 वर्षापासून 70 वर्षापर्यंतचे पुरुष अशा घटनांमध्ये सहभागी आहेत आणि 3 वर्षाच्या बालिकेपासून 65 वर्षाच्या महिलेपर्यंत महिला अत्याचाराला बळी पडतायत. हा राष्ट्रपुरुषांचा विचार, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवरातील देवता हा विचार मांडला, त्या मातीची गोष्ट. कुठले संस्कार करतो मी आमच्या पिढींवर? त्या नसरापूरला 3 वर्षाच्या बालिकेवर कसला विचार आहे आमच्या या? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो, आम्ही स्वामी विवेकानंदांचं चरित्र ऐकतो, वाचतो. प्रेम करावं, जरूर करावं, पण ही विकृतता, उद्याच्या पिढीला ध्येयावर प्रेम करायला शिकवा, म्हणजे दुनिया त्याच्यावर प्रेम करेल. 4 गोष्टी आहेत आमच्या पोरांना सांगण्यासारख्या, या राष्ट्रपुरुषांनी आम्हाला त्यांच्या चरित्रातनं दिल्यात, ज्या मोफत आहेत, त्यांना खूप मिळतात. 1 वेळ, 2 पैसा, 3 भावना आणि शरीर. 4 गोष्टी. या 4 गोष्टी या राष्ट्रपुरुषाने आम्हाला एकच विचार दिलाय, या 4 गोष्टी खर्च नाही करायच्या, या 4 गोष्टींची गुंतवणूक करायची, म्हणजे ते आयुष्यभर परतावा देतात, यशाचा.
सांगा पुढे पिढ्यांना. जगाच्या पाठीवरची सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे स्वराज्य. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी अवघ्या 30 वर्षात हटवलं. फक्त 30 वर्षात. प्रत्येक क्षण स्वराज्याचा. ध्यास स्वराज्य, श्वास स्वराज्य. एक क्षण वाया नाही घालवलेला महाराजांनी, एक क्षण. वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ कुणाला उधार देता येत नाही, वेळ कुणाचा उसना घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. आलेल्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला जिंकता येतं. वेळ खर्च नका करू, गुंतवा. सांगा आमच्या पोरांना, गुंतवा. ध्येयासाठी गुंतवा, म्हणजे आयुष्यभर त्याचा परतावा मिळेल. महाराजांनी आपलं 50 वर्षाचं आयुष्य फक्त स्वराज्यासाठी, लोककल्याणासाठी गुंतवलं. 450 वर्ष झाली आणि इथून पुढचे चंद्र सूर्य असेपर्यंत त्याचा परतावा आम्हाला मिळत राहील अखंडपणे. आमचे पाठीचे कणे ताट राहतील का? महाराजांनी त्यांना मिळालेल्या वेळेची गुंतवणूक केली आहे. आज हे सगळं जे वैभव दिसतंय ते राष्ट्रपुरुषांनी गुंतवलेलं आहे. त्यांनी त्यांचा आयुष्याचा काळ गुंतवलाय. म्हणून पैसा खर्च नाही करायचा, गुंतवायचा, म्हणजे परतावा देतो. सांगा आमच्या पोरांना. पैसा कमवतात सगळे. 12-13 वर्षाच्या पोराच्या मोबाईलमध्ये ते ट्रेडिंगचे ऍप्स आहेत. हे वय आहे त्याचं. बाकी आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टींपेक्षा फक्त पैसा महत्वाचा झालाय. पैसा कशासाठी, किती, कुठं वेळ खर्च करतो तो? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सगळे टीव्ही बघता? तुम्ही टीव्हीवर कधी ऑडीची जाहिरात बघितली का? मर्सिडीजची, रेंज रोवर, रोल्स रॉयस? चुकून नाही, या गाड्यांच्या जाहिराती टीव्हीवर नसतातच. का नसतात माहितीये? या गाड्यांच्या कंपन्यांना माहिती आहे टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करणाराची पात्रता ऑडी मर्सिडीज घ्यायची असू शकत नाही. हा आपला ग्राहकच नाही. तुम्ही ऑडीची जाहिरात कधी मोबाईलवर बघितली का? मोबाईलवर नाही, चुकून नाही. मग मोबाईलवर जाहिरात कुठली? रमी सर्कल, 3000 कमाव. कोण आहे आपण? आमच्या पिढीला विचारा, तुला काय किती मिळवायचं आहे? 3000 मिळवायचे आहेत का? बिनधास्त मोबाईलवर वेळ खर्च कर. 30,000 कमवायचे आहेत का? टीव्ही बघ, काय अडचण नाही. पण तुला 3 करोड कमवाय, हे तुझ्यासाठी नाही, ध्येयासाठी गुंतव. इथल्या प्रत्येक राष्ट्रपुरुषांनी त्याचा प्रत्येक क्षण त्यासाठी गुंतवलाय. आम्ही विचारांचे नाही हो, आम्ही फक्त यांच्या जयंत्या पुण्यतिथ्यांचे वारसदार झालो. आम्ही तेवढ्यासाठीच जयंती पुण्यतिथी, विचार नाही. अभ्यासाचं नियोजन शिकवतो आमच्या पिढींना. आम्ही आर्थिक नियोजन कसं करावं ते सुद्धा शिकवतो, पण स्वतःच्या भावनांचं नियोजन कसं करावं नाही शिकवत. शिकवायला हवं. जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांना ते नियोजन शिकवलं पहिलं. कुरुक्षेत्रावर अर्जुन सुद्धा विचलित झाला आपले सखे सोबती बघून, पण आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात शिवाजी महाराज मात्र कुठेही विचलित झालेले दिसत नाहीत. भावनेवर विलक्षण नियंत्रण आहे त्यांचं, विलक्षण नियंत्रण आहे. आमच्या पोरांना सांगा, भावना खर्च नका करू कुठेही, ध्येयासाठी गुंतवा, फक्त ध्येयासाठी. लंका जिंकून आल्यावर श्रीराम आणि सीता मातेनी ज्यांनी युद्धात सहकार्य केलं त्या सगळ्यांना भेटी दिल्या आणि अचानक सीता मातेंचं लक्ष गेलं. ज्यांनी सगळ्यात मोठं काम केलंय ते हनुमानजीच राहिलेत. पण आता सगळ्यांना देऊन सगळं संपलेलं, आता हनुमानजींना काय द्यावं? सीता मातेंचं लक्ष स्वतःच्या गळ्याकडे गेलं. मोत्याचा रत्नहार होता गळ्यात, त्याने हनुमानजींना बोलावलं आणि भेट म्हणून तो मोत्याचा रत्नहार दिला. सीता माता परत पाहुण्यांच्या भेटीगाठी घेत राहिल्या. अचानक त्यांचं हनुमानजींकडे लक्ष गेलं. हनुमानजी एका खांबाखाली बसून दिलेला तो मोत्याचा रत्नहार दातात घेऊन एक मोती फोडत होते आणि तो उघडून बघत होते. सीता मातेनं काय कळे ना, एवढा मौल्यवान रत्नहार बाबा मोती फोडतोय का? त्या धावतच गेला, हनुमानजी काय करताय, मोती का फोडताय? हनुमानजी म्हटले, मोत्यात राम आहे का पाहतोय. अहो मोत्यात कसा राम असेल? तसा त्यांनी तो रत्नात देऊन, मग मला काय उपयोग त्याचा? तुमचा घेऊन जावा, ज्यात राम नाही माझ्या कामाचं नाही. मला मिळवायचं आहे काय? राम. मला करायचं आहे काय? राम सांगतील ते. संपला विषय. जे मला माझ्या ध्येयाकडे नेईल ते मी स्वीकारेन, जे मला माझ्या ध्येयापासून विचलित करेल ते मी नाकारेन. संपला विषय. सांगा पोरांना, शरीर
सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. जगाच्या पाठीवर अजून असं यंत्र तयार नाही झालं ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर पडतं. असं अद्भुत आणि अलौकिक शरीर नावाचं यंत्र त्या परमेश्वरानं आम्हाला दिलंय. वाईट वाटतो. 7वीतली पोरं गुटखा खातात, 9वीतली पोरं सिगारेटी ओढतात, 12वीतली पोरं दारू पितात आणि त्याच्यावरची पोरं गांजा नाही तर MD सारखं ड्रग्स घेतात. कुठल्या दिशेला पिढी निघाली आमची? काय दुःख आहे त्यांना, अशा काय वेदना आहेत त्यांना की त्या व्यसनात बुडवून टाकायच्या, स्वतःला भान विसरून राहायचंय. कसली संकट आहे त्यांच्यावर, काय या गोष्टींची गरज पडते? छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य प्रत्येक क्षण संकट. फतेह खानाला 7,500 फौजगुण, अफजल खानाला 40,000 फौजगुण, मिर्झा राजे आले 1.25 लाख फौज. महाराज आग्र्यात गेले, कैदेत अडकले, मृत्यू. संकटांची मालिका आहे, प्रत्येक क्षण मृत्यूचा आहे. पण माझ्या राजांना सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही, सुपारीच्या खंडाच. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो ना, मग तुम्हाला या गोष्टी नाही करता यायच्या, अजिबात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, मी विलायतेला गेलो, अनेक वेळा गेलो, पण मला कुठल्या गोष्टीचं आकर्षण नाही वाटलं, मला कधी कुठलं व्यसन नाही लागलं, अजिबात नाही. मोठी माणसं होतात कशी? आमच्या पिढ्यांना ते सांगायला हवं, आम्ही सांगायला हवं. वाईट वाटतो. पोरांच्या खांद्यावर बापाची प्रेतं यायला हवीत, बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेतं जातात. आता कसला समाज घडवतोय आम्ही? या राष्ट्रपुरुषांचा विचार जर काळजात रुजला ना की मग नाही धजावायची आमची पोरं हे करायला. शिक्षण महत्वाची गोष्ट आहे. सगळ्या राष्ट्रपुरुषांनी शिक्षणाचा वारसा दिला. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात, अनेक म्हातारी जोडपी खितपत पडलेली दिसतील. सहज एखाद्याला प्रश्न विचारा, तुमची मुलं काय करतात? त्या वृद्धाश्रमातला वृद्ध सांगेल, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही वृद्ध तुम्हाला असा नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मग जातात कुणाचं? शिकल्या सवरलेल्यांचे. मग आमचं शिक्षण हे संस्कार देतं. आणि जी पोरं स्वतःच्या आई बापाला सांभाळू शकत नाहीत, ती पोरं समाज काय सांभाळणार? ती राष्ट्र काय सांभाळणार? या राष्ट्रपुरुषांनी तो विचार नाही दिला. स्वराज्य शहाजी राजे जिजाऊ साहेबांचं स्वप्न होतं. आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण करणारा सर्वोत्तम पुत्र आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिकागोवरनं परतल्यावर आपल्या गळ्यात नाही, माझ्या आईच्या गळ्यात हार घाला म्हणून सगळ्यांसमोर उभा करणार आहेत स्वामी विवेकानंद. लाल बहादूर शास्त्री माझी आईच माझं सर्वस्व आहे म्हणून सांगतात. आई वडिलांचा हा सन्मान येऊ द्या ना उद्याच्या पिढीच्या विचारात, तर उद्याची पिढी घडेल. सगळं भरभरून दिलंय आम्हाला, उद्याच्या पिढीपर्यंत हे पोहोचायला हवं. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. एक छोटंसं खेडेगाव होतं. त्या खेडेगावात एक आई आणि तिचा छोटासा मुलगा. एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, आई मी उद्या जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार म्हटल्यावर आईच्या काळजात चर्र झालं. चर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान 10 रुपयांची नोट तरी ठेवली पाहिजे. त्या माऊलीला काही कळे ना, आपलं घर गरिबीचं, आपलं घर दुःखाचं, उराशी गरिबी घेऊन झोपतो आपण. पोराला जत्रेसाठी 10 रुपये द्यावे कुठून, ते आणावे कुठून? ती माऊली विचार करत राहिली, विचार करून दमली. शेवटी देवळीतलं खुरपं उचललं आणि दुसऱ्याच्या शेतात खुरपायला भांगलायला गेली. दिवसभर खुरपणं भांगललं केलं, दिवसभर राब राबली, काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे हातावर पडले. तो प्रसन्न मनाने घरी आली. आता विश्वास होता माझ्या पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट देता येईल. पोरग शाळेतून घरी आलं. आईला म्हणालं, आई मी संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचंय. मुलगा झोपी गेला. पहाटे उठला. आईला उठवलं, आई लवकर भाकरी टाक, मी अंघोळ करून येतो. आई चुली पुढे गेली. मुलगा अंघोळीला गेला. आईनं लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावर भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच लालबुंद निखाऱ्यावर
झाल्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा अंघोळ करून परत आलं, ताटावर येऊन बसलं. आईला म्हणाल, आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं लालबुंद फुललेल्या निखऱ्यावरची भाकरी काढली, मोडली दुमडली पोराच्या थाळीत टाकली. तोपर्यंत पोराच्या रोळी घुमली. आई लवकर उशीर होतोय. आईनं इकडं तिकडं बघितलं, लालबुंद फुललेल्या निखऱ्यावरचं दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालबुंद झालं होतं. उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं. पोराच्या रोळी घुमत होती. आई लवकर. आईनं इकडं तिकडं बघितलं पण काही सापडे ना. पोराचा जोर वाढत होता. आई उशीर होतोय लवकर. शेवटी आईनं विचार नाही केला. तशाच रिकाम्या बोटाने त्या गरमागरम लालबुंद पातेलं उचललं. सर्रशी चटका बसला. कार पाळ मस्तकात थेट करत गेली. डोळ्यातनं खळ दिशा सुरू सुटला. चटका सोसवेना, हात मागा आला, पदरात गुंडाळला गेला. पण तोपर्यंत पोराच्या रोळी घुमली. आई लवकर उशीर होतोय. शेवटी आईनं भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटाने तिनं गरमागरम लालबुंद पातेलं उचललं. सर्र दिशी चटका बसला. कळ परत काळजापर्यंत केली पण घट्ट धरलं पातेलं. डोळ्यातनं खळ दिशा सुरू सुटला. तिनं पातेलं घट्ट धरून पोराच्या थाळीत दूध ओतलं. दूध ओतताना पोरानं बघितलं, आईच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. पोरग मान खाली घालून दुधात भाकरी कुस्करून निमूटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरगा जत्रेला निघालं. आईनं कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली, पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खायचं, काहीतरी घ्यायचं, उपाशी राहू नकोस. पोरगं 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत रमलं. गरगर फिरणारे पाळणे बघितले, जिलेबी बघितली, पताश बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, भरून गेलं, आनंदून गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरगं घरी परतायला लागलं. आई जराशी वाट बघत होती. पोरगं लांबून येताना दिसलं. आईला हिसं वाटलं. लगबगीने जवळ गेली. पोरला कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला विचारलं, काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास? खेळणी घेतलीस? जिलेबी खाल्लीस का? 10 रुपये दिले होते तुला, काय केलंस त्याचं? तसं पोरगा आईच्या कुशीतनं बाजूला झालं. आईला म्हणाल, अगं धीर तर धर, सांगतो तरी. आई म्हणजे सांग ना लवकर, काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? तसं मुलगा आईला म्हणाला, आई डोळे मिट. का ग? डोळे मिट आधी. आईने डोळे मिटले. हा, मिटले डोळे, आता दाखव बघू. तसा मुलगा आईला म्हणाला, आई डोळे मिट नीट, घट्ट, उघडायचे नाहीत अजिबात. आई म्हणली, हो रे बाबा, मिटले डोळे घट्ट, आता दाखव बघू काय आणलंयस त्या 10 रुपयांचं. आणि त्या 10 रुपयांचं काय आणलंय हे दाखवायला पोरानं खिशात हात घातला आणि खिशात नाडलेली 10 रुपयाची सांडशी काढली आणि त्या आईच्या हातावर ठेवली. त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या माऊलीला झाला आणि डोळ्यातनं खळ 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 अश्रू ओघळायला लागले. पोराला घट्ट उराशी कवटाळलं. धन्य झाली कुस माझी, तुझ्यासारखं पोर या कुशीत जन्माला आलं. दिवसभर जत्रेत रमलाशील, गरगर फिरणारे पाळणे बघितल्याशील, खेळणी बघितल्याशील, एखादं खेळणं घ्यावं वाटलं असेल, भूक लागली असेल, रुपया मोडून काहीतरी खावं वाटलं असेल. पण पोरगं दिवसभर जत्रेत उपास पोटी वनवन करत फिरत राहिलं. त्या काळजात एक चटका घेऊन माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि माझ्या आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून ती येताना 10 रुपयाची सांडशी घेऊन आलं, ज्याला मी कैची पक्कड म्हणतो. आमची पोरं काय करतायत? दुनियेच्या जत्रेत रमतायत नुसती, आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून काय करतायत? कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते, त्याच पोरांना समाजाला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते आणि त्याच पोरांना राष्ट्राला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते. आई जन्मदात्री, आई जन्मभूमी, आई राष्ट्रभूमी. तिचे चटके जाणवूनच आपल्या कर्तृत्वानं विचारणं हे राष्ट्रपुरुष उभा राहिले. एवढे प्रचंड आदर्श तुमच्या माझ्या पाठीशी आहेत. त्यांनी दिलेला संपन्न विचार वारसा नुसता डोक्यावर नव्हे डोक्यात घ्यावा, तो आचरणात आणावा. त्यांना अपेक्षित ते राष्ट्र उभारावं ही अपेक्षा व्यक्त करतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधता आला, या मंडळाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. बानगुडे पाटीलचं जे व्याख्यान आपण ऐकलं ते सगळ्यांनी पिंड ऑफ सायन्स मध्ये ऐकलं. कोणी इथनं एकही माणूस हल्ला नाही. आता आजच्या व्याख्यानाचं जर तुम्ही बाकीच्यांना सांगितलं तर पुढच्या वेळेला आपण परत त्यांना एकदा कधीतरी बोलवू, पण मात्र सभागृह भरलेलं असलं पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. धन्यवाद. आणि आता कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.